गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, तर हो, आज आहे गुढीपाडवा आणि हा ब्लॉग देखील गुढीपाडव्याचा असणार आहे. तर तेच गुढीपाडवा हा दिवस म्हणजे बोलतात ना, नवीन सुरुवात, आनंद आणि विजयाचं प्रतीक म्हणून मानला जातो. तर चला तर मग आपण पण हा गुढीपाडवा आज साजरा करणार आहोत. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, पण मी थोडक्यात माहिती सांगतो की घरासमोर अशी गुढी उभारली जाते आणि तिची सर्व परिवारातर्फे पूजा केली जाते. तर तोच आनंदाचा क्षण आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि थोडक्यात माहिती म्हणजे विजयाचं प्रतीक असं का मानलं जातं, कारण का असं म्हणतात भगवान श्री रामांनी रावणावरती विजय मिळवून जेव्हा अयोध्येत परत आले होते त्या दिवसाचं प्रतीक म्हणून त्या दिवसापासून हा विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर चला तर मग ह्या शुभ दिवशी आपण सहपरिवार या गुढीची पूजा करूया आणि हा दिवस आनंदात साजरा करूया. चला तर मग जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो लवकरच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बघूया आता पुढे आपण सर्व तयारी दाखवतोय, काय काय कसं काय काय केलं. आपल्या मम्मीने सकाळ सकाळी उठून सर्व नैवेद्य जेवण वगैरे बनवलंय ते देखील तुम्हाला दाखवतो. चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये पुढे. बघा आमचे पप्पा इथे सर्व तयारी करतायत. कलशाला स्वस्तिक काढून त्याला आता पूजून मग पुढे हे करणार. हे बघा इथे पण सर्व तयारी झालेली आहे. तर थोड्याच वेळात आपण गुढी सजवायला गेली. हे बघा इथे आमची गुढी सजते अशी. ह्याला काय बोलतात मम्मी? साखरेची माळ ना? हां, साखरेची माळ आणि कडुलिंबाचा पाळा. आणि ह्याचं खास महत्त्व असतं मित्रांनो गुढीमध्ये. हे असं मम्मी असं समोरच बांधायचं ते असं. हां, आणि बघा असं हार वगैरे घालून. अच्छा, हे छान आहे का? एकच असं आहे का? हां, अच्छा, तू बनवलंय का? रे वा. अच्छा, म्हणजे देवाचा हार पण तूच बनवलाय? ओ वाव. हे बघा आपला देवाचा हार पण मम्मीनेच काल रात्री बनवलाय. हां, कमी लावा पप्पा. हे बघा मित्रांनो मस्तपैकी आपण असं हार आहे जो मम्मीने आपल्या ओलाय काल रात्री. त्यानंतर हे आंब्याचं ढाळ आहे, ते साखरेची माळ आणि साडी. आता पप्पा व्यवस्थित हे सगळं बांधून घेतात. हे पडलं नाही पाहिजे मित्रांनो, सगळं सुटलं नाही पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित बांधून घ्यायचं असतं. आणि ह्याच्यावरती कलश येतो, बरोबर मम्मी? सगळं त्याच्यावरती काढलेलं आहे. तर हे बघा आता मेन कलश चढवला जातोय आपल्या गुढीला. अजून पप्पा थोडा बघा खाली जातोय का? हां, असं गेला का म्हणजे तो मजबूत राहील. बघा खूप छान. आता अशा प्रकारे मला असं वाटतं आपली गुढी सजून रेडी आहे. बघा इथे दोघं मम्मी पप्पा छान असं ही करतात. चला तर मग आता जाऊया बाहेर. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण गुढी तर उभारलेली आहे. आता पप्पा पूजा करतात. हे काय लावतात पप्पा? चंदन. बघा काठीला चंदन लावायचं असतं आणि त्यानंतर असं सगळ्यांनी पूजून ही करायचं असतं. हे मी लावताना दाखवलं नाही मित्रांनो, कारण का मीच हे सगळं करत होतं. पकडलेले गुढी आणि पप्पा वगैरे बांधत होते, त्यामुळे ते दाखवायला नाही जमलं. हे बघा आमच्या चाळीत पण घरोघरी गुढी उभारली जाते. त्याचे बघा ते आमचे काकांनी ते गुढी उभारलेली आहे त्यांच्या पण घरी. तिथे आमची पण तयारी चालू आहे.
थोडं आपली गुढी वरती मोठी उंच गेली आहे, त्यामुळे लॉंग बोलतात ना वाईड अँगल घ्यावा लागतोय. बघा मित्रांनो, मम्मीने सकाळ सकाळ ह्या सर्व जेवणाचा नैवेद्य केलेला, तर तो आता दाखवतोय. हे बघा, आमच्या चाळीत पण घरोघरी अशी गुढी उभारली जाते. आणि हे बघा छोटीशी गुढी आणि आहे बघा पुढे पण घरोघरी बरेच आहेत. चला तर मग आता मी तर निघालो ऑफिसला. हे बघा, आमच्या परिसरातील गावदेवीचं हे मंदिर आहे आणि या मंदिराची देखील बघा दरवर्षी गुढी असते. तरी बघा इथे देखील गुढी उभारलेली आहे. तर मित्रांनो, बघितलात अशा प्रकारे थोडा घरचा गुढीपाडवा होता आपला, आपण जो सेलिब्रेट केला. आता जवळजवळ संध्याकाळ झाली आहे. तेच खरं तर मागच्या वर्षी आपण गिरगावला गेलो होतो, गिरगावचा गुढीपाडवा आपण दाखवला होता. तर ह्यावेळी जॉब होता, सुट्टी नव्हती, ऑफिसला जावं लागलं होतं, त्यामुळे थोडी धावपळ होती. पण ठीक आहे, जेवढं जमलं तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. माहिती आहे व्हिडिओ थोडा छोटा झाला, ब्लॉग छोटा झाला आपला, पण ठीक आहे, हरकत नाही. आपण जेवढं दाखवायला जमलं सकाळ सकाळी तेवढं दाखवलं. आपल्या चाळीतील देखील मी ज्यांनी गुढीपाडवा सेलिब्रेट केला होता, गुढी उभारली होती, ते पण दाखवलं. तर आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही नक्की आपापल्या घरी गुढीपाडवा साजरा केला असेल सर्वांनी. तर तेच पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमचं आनंदाचं, भरभराटीचं आणि यशाचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, सी टेक केअर, बाय. आणि बाय बोलण्याच्या अगोदर मित्रांनो काय करायचं, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय, सी टेक केअर.